जयंत पाटलांनी गोड बोलून भाजपची लायकी काढली. मनमोहन सिंह अमेरिकेला नडले होते, परंतु मोदीजी ट्रम्पसमोर गप्प. याचा फायदा घेत ट्रम्प तात्याने आपली पार लावली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात जयंत पाटलांचं तुफान धडाकेबाज भाषण. 2 वर्ष झोपा काढा, मोदींची लाचारी, जयंतरावांनी सगळंच बाहेर काढलं. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यांनीच सांगितलं भारत आणि अमेरिकेचा करार हा झालेला आहे आणि करारातल्या अटी ट्रम्पने जाहीर केल्या. तुमचा कांदा परदेशात अमेरिकेला जायचा असेल तर 18% ड्युटी, पण तिकडचा कांदा इकडे येताना 0% ड्युटी. हे ट्रम्पने जाहीर केलं. म्हणजे तुमच्या कांद्याची काळजी ट्रम्पला किती आहे बघा. आपल्याला आता अमेरिकेशी लढावं लागणार आहे. आपल्याकडची 15-20 लिटरची गाय आणि अमेरिकेची 70 लिटरची गाय, ही स्पर्धा आता ट्रम्प तात्यानं आपली लावलेली आहे. आपण काहीच बोलत नाही. चिंता काय आहे की आपले पंतप्रधान काही बोलत नाहीत. ट्रम्प मध्ये तर इतका बोलला की तुमच्या भारताच्या पंतप्रधानांचे राजकीय करिअर मी उद्ध्वस्त करू इच्छित नाही. मला खात्री आहे की मंगेशजी आपल्या सरकारचं मार्केटिंगचा हात दुसरा कोणी धरणार नाही. एवढं चांगलं मार्केटिंग म्हणजे काही कालांतरानंतर इथून मुक्त झाल्यानंतर MBA कॉलेजमध्ये मार्केटिंग हा विषय शिकवण्यासाठी देखील या सर्वांना बोलवलं जाईल असं मला वाटतंय. एवढं सुंदर मार्केटिंग आपलं आहे आणि त्याच्याबद्दल माझं काही ऑब्जेक्शन नाही. मेरा पाठिंबा है उसको. जो दिखता है वो दिखाओ. आप जो भी दिखाते हैं मैं स्वागत करता हूँ. मैं कोई मुख्यमंत्री को विरोध नहीं कर रहा हूँ. वो जो दिखाना चाहते हैं, वो जो मार्केटिंग की उनकी स्किल है, उसकी सराहना काय म्हणतात कौतुक करतोय, स्तुती करतोय की त्यांचं कौतुक आहे. आणि त्यांनी हेही सांगितलं की ते ट्रम्प पण तिथे 2-2 दिवस येऊन राहतात. आता त्या ट्रम्पची भुरळ फार आहे पलीकडच्या बाजूला. आता ते ट्रम्पने मध्ये सांगितलं मी युद्ध थांबवलं. आपलं युद्ध त्याने थांबवलं. आता आता ते 35 वेळा सांगितलं. त्यांनीच सांगितलं भारत आणि अमेरिकेचा करार हा झालेला आहे आणि करारातल्या अटी ट्रम्पने जाहीर केल्या. म्हणजे करारात ट्रम्पने असं ट्विट केलं, दादासाहेब, की तुमचा कांदा परदेशात अमेरिकेला जायचा असेल तर 18% ड्युटी, पण तिकडचा कांदा इकडे येताना 0% ड्युटी. हे ट्रम्पने जाहीर केलं. म्हणजे तुमच्या कांद्याची काळजी ट्रम्पला किती आहे बघा. सोयाबीन असो, दूध असो, हे सगळे शेतीची उत्पादनं जी आहेत, तूर आहे, मूग आहे, सगळ्यावर आपल्याला आता अमेरिकेशी लढावं लागणार आहे. आपल्याकडची 15-20 लिटरची गाय आणि अमेरिकेची 70 लिटरची गाय, ही स्पर्धा आता ट्रम्प तात्यानं आपली लावलेली आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण काहीच बोलत नाही. चिंता काय आहे की आपले पंतप्रधान काही बोलत नाहीत. ट्रम्प मध्ये तर इतका बोलला की तुमच्या भारताच्या पंतप्रधानांचे राजकीय करिअर मी उद्ध्वस्त करू इच्छित नाही असं ट्रम्प बोलला. त्याला तरी पंतप्रधानांनी बोलण्याची काही गरज नाही, पण त्यांच्या बाजूच्या मंत्र्यांनी तरी उत्तर द्यायला पाहिजे होतं. पण आपण अध्यक्ष महोदय अमेरिकेला काही बोलतच नाही. संकट आपल्यावर फार आहे. आता अमेरिकेने मध्ये देवयानी खोब्रागडे ऑफिसर होत्या, त्यांना अटक केली. त्यांना अटक केल्यावर मनमोहन सिंगांनी अमेरिकेला ठणकावून जाब विचारला. त्यांनी दिल्लीमध्ये अमेरिकेचे जे कॉन्स्युलेट आहे त्याच्यावरच्या रस्त्यावर बॅरिकेड्स देऊन त्यांना प्रोटेक्शन दिलेलं, त्या सगळ्या बॅरिकेड्स काढून टाकायला लावल्या. अमेरिकेनं इराकवर जेव्हा हल्ला केला त्यावेळी मनमोहन सिंगांनी अमेरिकेत सर्व पत्रकारांच्या समोर ही अमेरिकेची चूक आहे असं मनमोहन सिंगांनी अमेरिकेत पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. अध्यक्ष महोदय, वाजपेयी असोत, इंदिरा गांधी असोत, नेहरू असोत, यांनी नेहमीच आपल्या सार्वभौमत्वाची जाणीव भारतातल्या जनतेला आणि जगाला करून दिली. ठीक आहे, आता आपण काही बोलत नाही, त्याच्यावर काही कारण असेल, काही अडचणी असतील, आपण त्याच्यावर आमचा आग्रह नाही.
आज या ठिकाणी मी एवढंच नमूद करेन की विकासाच्या कामाचा वेग आम्ही वाट बघतो. उद्या आर्थिक पाहणीचा अहवाल सादर होईल, त्यावेळी राज्याच्या विकास कामाचा वेग किती मंदावलाय का वाढलाय हेही कळेल आपल्याला. पण अध्यक्ष महोदय, आपल्या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सुरुवात जी मगाशी मी भाषणाने केली की मार्केटिंग चांगलं असलं पाहिजे, ते मार्केटिंग अतिशय उत्तम आहे. त्यामुळं आज काय काय प्रॉब्लेम झालेले आहेत हे अजून कळायला मार्ग नाही. आता उद्या परवा अर्थमंत्री ज्यावेळी बजेट सादर करतील त्यावेळी किती तुटीचा अर्थसंकल्प, शिल्कीचा तर विषयच नाही सावरकर साहेब, पण तूट 47,000 मागच्या वेळी 47,000 कोटीची होती. यावेळी देवेंद्र फडणवीस अजितदादांनी केलेल्या विक्रमाला मोडतायत का नाही हे बघण्यासाठी परवा आम्ही अर्थसंकल्प ऐकू. मला खात्री आहे की प्रचंड मोठी तूट सरकारची आहे. या सभागृहातल्या 288 आमदारांनी किती आता भाषणं केली तरी तुमचं अध्यक्ष महोदय, तुमच्या मतदारसंघात काय काम असेल तर 2 वर्ष झोपायचं. मी 2 वर्ष सभागृह नाही भरवलं तर चालेल, परवानगी सरकारला जर तुम्ही परवानगी दिली, काय नाही 2 वर्ष सुट्टी घ्या आणि तुम्ही उत्पन्न वाढवा, तर सरकार म्हणेल की ठीक आहे, मग विधानसभा जरा 2 वर्ष घेऊ नका. अशी परिस्थिती आहे. कुठल्याही नव्या कामाला सुरुवात करणं शक्य नाही. काम झालं, मी त्या दिवशी सांगितलं, 10 कोटीचं काम असलं तर 1 कोटीचं बजेटरी प्रोव्हिजन होते, टेंडर निघतं आणि वर्षी 9 कोटी अध्यक्ष महोदय मिळतच नाहीत. मग तो हेलपाटे घालत राहतो. आमदारही आपल्या मतदारसंघातलं काम आहे म्हणून आमदार महोदयही प्रयत्न करतात. पण अध्यक्ष महोदय, ही परिस्थिती दुरुस्त करण्याची संधी उद्याच्या अर्थसंकल्पात माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे. त्यामुळे देखावा करा, मार्केटिंग करा, आमचा त्याला पाठिंबा आहे. पण अध्यक्ष महोदय, रियालिटीशी थोडीशी सांगड घाला, एवढीच आमची विनंती आहे. आता काय प्रॉब्लेम नाही, 3 वर्ष इलेक्शन नाही, जे काय इलेक्शनचा टाईम होता तो संपलेला आहे. तुमचा सगळीकडे महाविजय झालेला आहे, महायुतीचा महाविजय झालेला आहे. त्यामुळे आता कुठं काही शिल्लक राहिलेलं नाही. सगळं राज्य गोदावरीपासून तिकडं पंचगंगा आणि दूधगंगा वेदगंगेपर्यंत सगळं राज्य तुमच्या हातात आलेलं आहे. त्यामुळे नर्मदेच्या पलीकडं घोडं जाण्याची काय आता गरज नाही, कारण नर्मदेपर्यंत तुमचं राज्य आता सविस्तर झालेलं आहे. 3 वर्ष जरा प्रामाणिकपणाने आणि वास्तवाला धरून राज्य केलं तर 29 साली थोडंसं जनतेच्या समोर जायला थोडी तरी जागा तुमची राहील असा मला विश्वास आहे. केंद्र सरकारने आपला हात काढून घेतला हे पहिल्यांदा सगळ्यांनी लक्षात घ्या. तुम्ही पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांना, तुमच्या जिल्ह्यातल्या गुलाबरावना विचारा, केंद्राने सांगितलं आता तुम्ही योजना करा. 24,000 योजना गुलाबराव पाटलांना केंद्र सरकारने सांगितलं आता आम्ही नाही देणार पैसे, 50% तुमचं तुम्ही करा. यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.